जर धावा उभारल्या तर मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून या संघाला पराभूत करू शकतो आहे. म्हणून त्याच प्रकारे आक्रमक फलंदाजी मात्र पाहायला मिळते या उमराई संघाच्या फलंदाजांकडून. या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल. किशोराच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया फलंदाज अजय काय करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका खूप छान सजवलाय. तिथे मात्र शतरक्षक तैनात आहे. शतरक्षक कुठली चुकी करणार नाही. धक्का क्रमांक 1 बसतो तो मात्र उमराई संघाला अजयच्या स्वरूपात पहिल्या गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं मात्र आडगाव संघाच्या किशोर याला डीजे. कंप्लीट झाले तर धाबा आल्यात मात्र उमराई संघाच्या 13 धाबा. बघूया दुसऱ्या पिटूच्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो आहे. विवेक. दुसऱ्या पिटूच्या षटकामध्ये 3 खेळाडू मात्र बाउंड्री लाईन पिट्टूच्या बाहेर राहतील. नक्कीच या षटकामध्ये सुद्धा संधी आहे फलंदाजाला सफर फटकेबाजी करायची. जाऊया दुसरं षटक आपण पाहतोय विवेकच्या माध्यमातून. स्ट्राईकला प्रथमच उमेश याला पाहाल आपण. पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने माराच्या नादामध्ये अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पाच षटकाचा सामना आहे. पहिले षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये कब्बल धाबा आल्या 13 धाबा. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विनोदाला पहिल्या चेंडूवर एक निर्धाव चेंडू टाकलाय. हॅलो. आजच्या दिवसामध्ये खूपच रोमांचक सामने तुम्हाला पाहायला मिळतील या ग्रीन पार्क मैदानावर. कारण की आजचा दिवस सुपर 8 मध्ये जाण्यासाठी सर्व संघ मात्र एका दुसऱ्याच्या समोर मात्र आज भिडणार. आणि पहिले दुसरा चेंडू पाहायला गेला तर वाईट चेंडू पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेले तर सकाळच्या सत्रामध्ये पहिले 2 मॅचेस चालू करण्यासाठी पंचांची भूमिका मात्र हर्षल आणि रोहित पार पाडत असतात. कारण की याच मंडळाचे ऑर्गनायझर आहेत ते. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सकाळच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी धावसंख्या जास्तीत जास्त होत नसते. बघूया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र ज्या ठिकाणी मारायचा होता 2 चेंडू बॅक टू बॅक हुकला होता. पण आता मात्र हा मात्र संघर्षमय चौकार त्याच्या बॅटीतून आलाय. चौकार डीजे.
लाऊडली अपील केले. रोहितचं बोट आकाशाकडे आणि मात्र गडी बाद. युनिफॉर्म मध्ये ते त्याच्या संघाला पॅनलाइज केला जाईल. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू पाहिजेत. जर तुमचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्याला नक्कीच मित्रांनो आम्ही चेअर देऊ आणि त्याला स्टेजवर बसण्यासाठी सुद्धा आम्ही आमंत्रित करू. जाऊया षटकातील पुढचा चेंडू. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज वापरला जाईल. किशोर, कारण की एक अनुभवी खेळाडू आहे आणि किशोराचं विश्लेषण करायचं गेलं तर नक्कीच कालच हॉस्पिटलमधून जाऊन आलाय तो आणि तरी पण आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी आपल्या संघासाठी तो मात्र मैदानावर उतरलाय. भव्य षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलकासा कट केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक काय चेंडू अडवला गेला. ज्या प्रकारे चेंडू अडवला आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये जडियाच्या हातामध्ये चेंडू जाऊन फेकला. नक्कीच एक धाव घेतली गेली. एका धाब्याने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाले 19 धावा. तिसरे षटक आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकण्यासाठी माहेर हा गोलंदाज किशोर. फलंदाज फक्त तेच तार बॅट घुमत राहतोय आणि चेंडू मात्र आणि यष्टीरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. असं वाटतंय की मैदानामध्ये यष्टीरक्षक आणि गोलंदाज खेळतोय की काय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय आणि हा येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने मात्र वेडीसगाव संघाची धावसंख्या होते 23 धावा. उमराई संघाची नक्कीच. आता मात्र काय स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय आणि तिथे अभि आहे. अभि कुठली चुकी करणार नाही. अभि नाही तो कभी नाही. आज जर चुकी केली तर नक्कीच याच नवीन वर्षाची सुरुवात करा होणार आणि आज जर चुकी नाही केली तर मात्र आम्ही मात्र जिंकणार. नक्कीच अभिने खूप छान असा झेल टिपला गेला तिथे आणि बाद होतोय. धक्का क्रमांक तो मात्र संघाला.
पाहूया षटकातील पुढचा चेंडू. नवीन फलंदाज समीर आलाय. स्ट्राइक एंड राहुल ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, तोपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय. 4 धावांचा सेट येतोय राहुलच्या बॅटीतून चौकार. नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस उमराई संघाची धावसंख्या 27 धावा. नक्कीच या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील या उमराई संघाच्या फलंदाजांना, कारण की तेवढा ताकदीचा संघ आहे तो म्हणजे चाटगाव संघ. दिवाणे सरांचं आगमन झाले. हॅपी न्यू इयर सर तुम्हाला सुद्धा. तसेच एक शहापूर तालुक्यातील बुलंद आवाज दत्ता फर्डे सरांना सुद्धा हॅपी न्यू इयर. आणि आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय जयेश. चौथं षटक टाकण्यासाठी जयेशच्या हातामध्ये गोलंदाजी दिले कर्णधार जडियाने. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा सुद्धा एक खूप छान असा गोलंदाज आहे आडगाव संघाकडून. भरपूर याचे सामने मी पाहिलेत. आणि तसेच स्ट्राइक एंड आपण प्रथमच पाहू समीर याला. चौथ्या षटकातील पहिला चेंडू इस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातो चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळतो नक्कीच. नामदेव इलंड क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक 2020 मी पाहायला गेले तर पर्व दुसरं आणि पर्व दुसऱ्यातील आजचा हा 5वा सामना आहे. 5व्या दिवसातील आजचा पहिला सामना आहे. पुढे येऊन स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा अभि आलाय ना. अभि मात्र चुका करत नाही. फॅमिकॉल का जोड मतलब आडगाव टीम का अभि है. अभि नहीं तो कभी नहीं दिखा के देता है मैदान में हो. बॅक टू बॅक 2 झेल मात्र अभिने टिपले गेले. चांगल्या फलंदाजाचे झेल टिपलेत. नक्कीच अभियाला माहित आहे जर ज्या फलंदाजाचं मी झेल सोडलं तो उमराई संघाचा फलंदाज खूप छान अशी फलंदाजी करतोय आणि त्याची मी फलंदाजी भरपूर वेळेला पाहिले. नक्कीच उमराई संघाचा गडी बाद होतोय समीर आणि नौका फलंदाज जातोय मैदानामध्ये. अमोल धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती 27 धावा. 28 धावा. 28 धावा. षटकातील पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका तर मारलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकडून झाली चुकी. परिणाम या नशिबाच्या 4 धावा. खूप छान असा चौकार पाहायला भेटला राहुल याच्या बॅटीतून. नक्कीच राहुल यालाच अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने काय फटका सजवलाय. आता मात्र खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या गेल्या या क्षेत्ररक्षका. किशोर याच्या माध्यमातून खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच आपण पाहतो नामदेव क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक ही पूर्ण स्पर्धा मात्र 10 किकच्या माध्यमातून आपण युट्यूबद्वारे पाहू शकता. तसेच ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिसच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतो. लेग साइडच्या दिशेने हलकासा कट केला. एकच धाव घेतली गेली.
नक्कीच एका धावावर मात्र समाधान मानलं जातं आणि एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर उमराई संघाची 35 धावा. रिबतचा अटेंड केला होता, पहिला चेंडू स्पर्श करायला गेला होता फलंदाज आणि पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू आहे. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली या गोलंदाजाने. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईड तिसरे फटका तर खूप छान असा सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खारा पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेतो की काय आणि एकाच धावा समाधान म्हटलं जात आहे. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर उमराई संघाची 4 षटकाच्या अखेरीस 36 धावा. पंच 1 मिनिट थांबवायचे सामना. पाचवं षटक टाकण्यासाठी अभि आला आणि पहिला चेंडू यर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षण खूप छान केलं पण तिथे चेंडू फेकी खारा पाहायला मिळाली. नक्कीच एक धाव पूर्ण. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. तिथे एकच धाव होती, तिथे 2 धाव मध्ये यशस्वीरित्या कन्वर्ट केल्या आणि गुड रनिंग बिन विकेटची मात्र पाहायला मिळाली. नक्कीच या 3 धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 39 धावा. जाऊया षटकातील पुढचा चेंडू अभियाचा. हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतो बोलतो. एक धाव पूर्ण. पाहूया दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण केल्या. कारण की शेवटचं षटक आहे आणि मी एक चांगला खेळाडू आहे राहुल. त्याला माहित आहे का या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू मला खेळायचे आहेत आणि तो मात्र तेच काम करतोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतल्या, स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली. आता मात्र 2 धावा घेतल्या, पुन्हा स्ट्राईक त्याच्याकडे. कारण की त्याला माहित आहे मी उर्वरित बाकी चेंडूंचा जर सामना मी केला तर नक्कीच आमच्या संघाची धावसंख्या जास्तीत जास्त उभारेल मी. आणि मात्र धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली आतापर्यंत 41 धावा. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. राहुल याला अभियाचा. उंचावर महाराजा नादामध्ये अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच राहुल याच्याकडून अपेक्षा आहे उमराई संघाला 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धाव उभारायला पाहिजेत. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तसा जमलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण केले बघ. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये राहुल बाद होतोय.
शेवटच्या षटकातील 5वा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा चेंडू टाकला जाईल अभियाचा. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर उमराई संघाच्या धावा झाल्यात 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र आडगाव संघासमोर. यापुढील मॅच बोरशिटी संघाचा कर्णधार तसेच कांबारे संघाचा कर्णधार. बोरशिटी विपक्ष कांबारे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे नाणेफेकीसाठी. कांबारे संघाचा कर्णधार आलेला आहे. बोरशिटी संघाचा कर्णधार फेका फेका. हॅलो. जाऊया मैदानामध्ये आडगाव संघाचे दोन फलंदाज आपण पाहतोय. जेडी आणि अक्षय. पाहायला गेले तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 43 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे. पहिल्या पिटूचे षटक टाकण्यासाठी उमराई संघाचा गोलंदाज येतोय. उमेश येतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा जेडी याला पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अक्षय. नॉन स्ट्राईक एंडला पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका तर खूप छान सजवला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव घेतो की काय. एकच धाव समाधान मानलं जात आहे. गोलंदाजी मार्फत उमेश आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली गेली. नक्कीच स्वतःचं अकाउंट ओपन केलं जडियाने आणि संघाचं मात्र श्री गणेश केलंय. डावखोर हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला जाणार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळेल.
पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकला जातो डावकर हाताचा अक्षय याला. हा एक नामधेला फलंदाज आहे. त्याच्या बॅटीला जेवढे चेंडू स्पर्श होतील तेवढे षटकाने ते चौकार पाहायला मिळतील. पहिला चेंडू मी म्हटलो त्याच प्रकारे लेग साईडच्या दिशेने विरकावणी दिला. छत्रपतींचा चाबा आणि मारतो या दसई नगरीमध्ये 4 धाबा. चेंडू उमेश याचा 43 धावांची गरज असताना आतापर्यंत धावा आल्यात 5 धावा. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. चेंडू मात्र फरार होतोय. 4 धावांसाठी आला हा सुद्धा चौकार. गेली तर धावसंख्या होते 9 धावा. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. या दोन फलंदाजांना माहित आहे 43 धावांची गरज आहे. या दोन षटकामध्ये आम्ही जास्तीत जास्त धाव उभारल्या तर शेवटच्या 3 षटकामध्ये कुठेतरी एकेरी दुहेरी धावा मारून सुद्धा आम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकतो. म्हणूनच पहिल्या दोन पिटूच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी मात्र पाहायला मिळेल आडेगाव संघाच्या फलंदाजांकडून. उंचावर महाराच्या नादामध्ये बॅटीची हलकीशी कट लागली. तिथे मात्र एकच धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होती ती मात्र 10 धावा. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र त्रिफळाचित करतो जडी याला. पहिल्या गडी बाद करण्यामध्ये यश मिळाला तो मात्र उमेश याला. नक्कीच अचूक टप्प्यावर चेंडू टाकला लेग साईडला महाराच्या नादामध्ये. जडी मात्र बॅक टू द पवेलियन तो डीजे. स्कोररच्या भूमिकेत अजय याला आपण पाहता खूपच छान अशी स्कोररची भूमिका पार पाडतो आजच्या दिवसामध्ये. सुलेतर गावचा चॉकलेट बॉय म्हणून त्याला ओळखलं जात आहे. आणि क्रिकेटचा आवड कोणाला नाही तर या अजयला भरपूर आहे. कारण की अजय मागील ड्रीम इलेव्हन ट्रॉफी जरी पाहिली आपण पायाला 4 टाके असून सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आला होता आणि ही नामदेव स्पर्धा पाहण्यासाठी सकाळी आलाय. षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल नक्कीच. स्ट्राईक एंड आपण फलंदाज पाहतोय अभि. पुन्हा एकदा वाईट वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र खराब पाहायला मिळाला. वाईट चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच उमेश मात्र एक नाबादलेला गोलंदाज आहे. आक्रमक फलंदाजी तरी केली त्याच्या गोलंदाजीवर पण त्याने एक यश मिळालंय त्याच्या गोलंदाजीवर. कारण की जडी सारखा बलाढ्य फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन केलाय त्याने. उंचावर मारला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया क्षेत्ररक्षक सोडून चुकी होणार नाही. राहुल तिथे तैनात आहे. राहुल याला माहित आहे का आडगाव संघाचे स्फोटक फलंदाज आहेत त्यांचा झोळ आम्ही कुठेतरी सोडून नये म्हणून मात्र अचूक टप्प्यावर चेंडू घेतला. कॅच केला चेंडू आणि मात्र गडी बाद.
षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद आडगाव संघाची धावसंख्या झाली 11 धावा. धावसंख्या तर रन रेट तर खूप छान होता, पण 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं मात्र उमराई संघाचा गोलंदाज 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे आता मात्र जिंकण्यासाठी. पाहूया दुसऱ्या पेटूच्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो आहे. नक्कीच हे दुसऱ्या पेटूच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या बाहेर राहतील. 30 षटकाच्या बाहेर राहतील. नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील 3 क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर अजय आहे, उमेश आहे आणि राहुल आहे. यष्टिरक्षकच्या भूमिकेत उमरावी संघाचा समीर याला पाहू तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये मुकेश आहे. नक्कीच समीर याचा छोटा भाऊ, कारण की दोघं मोठा भाऊ नक्कीच सेम टू सेम दिसतात ते. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आला दुसऱ्या पेटूचं षटक टाकण्यासाठी अजय. यष्टिरक्षकडून झाली चुकी बघा, तिथे मात्र कमबॅक पाहायला मिळाला. एकच धाव घेतली गेली, दुसरी धाव घेतो की काय नाही. एका धावाने बाईकच्या स्वरूपात एक धाव आणि व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. नक्कीच या 2 धावा आडगाव संघाच्या अकाउंटवर कॅरी केल्या जातील. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 13 धावा. 43 धावांचा आव्हान आहे 5 षटकामध्ये. दुसरं षटक आपण पाहतोय पेटूचं, तिची धावसंख्या झाले 13. 2 गडी बाद 13 धावा. 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी आडेगाव संघाला. अक्षय मैदानामध्ये तुटपुरत सामना मात्र एकतर्फे झुकवण्याची क्षमता आहे ते मात्र अक्षयच्या मध्ये. जवूया षटकातील पुढचा चेंडू. इस्टनच्या खूपच फायर बॅक टू बॅक दुसरा वाईट पाहायला मिळाला. नक्कीच जास्तच वळण घेतलं चेंडूने आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब वाईट चेंडू. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली 15. 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे आतापर्यंत जिंकण्यासाठी. 7.00 सरासरीने धावा करायचे त्या आडगाव संघाला. आता मात्र काय फटका सजवलाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आलाय हा 6 धावांसाठी षटकार. नक्कीच कांबारे संघाचा जादूगरी गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे विनोद याचं आगमन झालंय स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया षटकातील पुढचा चेंडू. आतापर्यंत गोलंदाज खूप मागणा ठरलाय या उमरेज संघाचा. अक्षय मात्र खूप छान अशी फलंदाजी करतोय.
हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पुरता एकच धाव घेतली गेली. एका धाबाने पाहायला गेले तर संघाची धावसंख्या होती आडगाव संघाची 22 धाबा. आज मात्र नामदेव विलन ए आणि नामदेव विलन बी सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला या मैदानावर. कारण म्हटलं जातं ना गोरसाई ए आणि गोरसाई बी एक दिवशी मॅच होतेच, तशी या वर्षी सुद्धा मॅच होणार की काय. प्रथम स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय किशोर. स्ट्रेट ड्राईव्ह काय फटका सजवलाय. तिथे मात्र राहुल येतोय. चेंडू अडवला जाईल तत्पुरता एकच धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 23 धाबा. बोरशिदी संघाचा कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. बोरशिदी संघ नाणेफेकीचं कौल करण्यासाठी बोरशिदी संघाच्या कर्णधाराने यायचंय. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पालतोय तत्पुरता चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी आलाय अक्षयच्या बॅटतून चौकार. नामदेव विलन क्रीडा मंडळचे सितारे अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे एक गोलंदाज संजय भाऊ यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातोय. खूपच मागणा ठरतोय गोलंदाज. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. बोरशिदी संघाचा कर्णधार जर नक्कीच आला नाही तर 2 धावांसाठी पॅनलाइज केला जाईल. बॅटीची लिडिंग याची लागले. तिथे मात्र गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक खूप छान पाहायला मिळालं. पण नक्कीच एक चिकी सिंगल कुठेतरी आडगाव संघाच्या अकाउंट मध्ये नोंद केली जाईल. आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 29 धावा. 43 धावांची गरज असताना 29 धावा तर झाल्यात. दुसरं षटक पिटूचं आपण पाहतोय. खूपच मागणा ठरलाय गोलंदाज. शेवटचा चेंडू या षटकातील. रिवर्सचा अटेंड केलाय. फटका तर खूप छान सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात पलतात. चेंडू तत्पुरता अडवला जाईल. एक धाव पूर्ण. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्कीच गुड रनिंग बिन विकेट पाहायला मिळते. आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती मात्र आडगाव संघाची 31 धावा. नक्कीच आता मात्र 12 चेंडू मध्ये करायचे. 18 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. कंपनी या षटकामध्ये 20 धावा आल्या. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पण 18 चेंडू 12 धावा. अक्षय मध्ये क्षमता आहे. तेवढा ताकदीचा फलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. तिसरं षटक टाकण्यासाठी उमराई संघाचा पुन्हा एकदा उमेश येतोय. पाहूया उमेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक येणार फलंदाज आपण पाहतो. सलामीचा फलंदाज अक्षय. काय फलंदाजी केली आतापर्यंत. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवलाय. आणि हा आला अक्षयच्या बॅटीतून दर्जेदार चौकार.
या मैदानामध्ये एक चौकार तर आलाय. नक्कीच 12 धावांची गरज असताना अक्षयने पहिल्या चेंडूवर चौकार घेतलाय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू लेग साइडच्या बिरकवून दिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो अक्षयच्या बॅटतून. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे आणि अक्षय मात्र चौकाराने विजय मिळवून देतो की काय आणि हॅट्रिक चौकार मारतो की काय हे मात्र पाहायला मिळेल. 9 चेंडू 29 धावांवर खेळतोय आतापर्यंत. आता पाहायला गेले तर अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर चौकार आले. त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. नक्कीच 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळाले. जगदीश कापरे यांचं आगमन झाले स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे दादा, आपण आलात. आणि आपल्याला मात्र मानवंदना देणारा हा आलाय अक्षयच्या बॅटतून 6 धावांसाठी षटकार. 13 चेंडू राखून विजय मिळवतो मात्र आडगाव संघाने. संजयजी पडवल साहेब यांनी त्याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. एक ट्रॉफी द्यायचं.